तर विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज नवीन काही ना काही आपण अपडेट घेऊन येणार आहे का जेणेकरून आपला 10वीचा निकाल हा कधी लागू शकतो, संभाव्य तारीख कधी असू शकते, त्याच्यानंतर निकाल हा कधी बघायचा, कोणत्या तारखेला लागल्यानंतर किती वाजता लागेल, कोणकोणत्या वेबसाईटवरती बघायचा, पूर्ण डिटेल आपण मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे। चला मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय। बघा काय, बघा आजची अपडेट अशी आहे का आपण 10वीचा निकाल जी आपण तारीख दिली होती ती 99% मित्रांनो खरी होत आलेली, कारण ज्या ज्या आपल्याला अपडेट भेटतात त्या अपडेटनुसार आपण दिलेली तारीख आहे ती आता कन्फर्म होत आहे। तरी पुन्हा एकदा आपण काय करणार मित्रांनो, एक आढावा घेणार आहे आणि याच्यामध्ये बघून घेणार आहे का आपण 10वीचा निकाल हा कधी लागू शकतो। चला आता सविस्तर बघूया। बघा काय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी-12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पार पडल्या, बरोबर आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय का जो 12वीचा निकाल होता तो 5 मेला, बरोबर आहे, 5 तारखेला दुपारी 1 वाजता निकाल लागला होता मित्रांनो, बरोबर आहे। मग आता 12वीचा निकाल लागल्यानंतर शासनाने काय सांगितलं होतं का 12वीच्या निकालानंतर 10 दिवसामध्ये, किती दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये आपण 10वीचा निकाल जाहीर करणार आहोत, बरोबर आहे। म्हणजेच काय बघा, तर 10वीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी निकालाची प्रतीक्षा लागली आहे। त्याच्यानंतर तुमचा जो निकाल आहे तुम्ही कुठं बघू शकतात, mahasscboard.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकतात, डिजिलॉकरवर देखील जाऊन बघू शकतात आणि अजून खूप साऱ्या वेबसाईट त्या तुम्हाला मी एंडिंगला सांगणार आहे, बरोबर आहे। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का 10वीचा जो निकाल आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा का याच्यामध्ये काय, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे का तुमची परीक्षा लवकर झाली, याचं कारण का तुमची जो ॲडमिशन प्रोसेस आहे पुढं 11वी असेल किंवा 11वी नंतर काय अजून ITI वगैरे डिप्लोमा असेल, ह्या प्रोसेस ज्या असणार आहे ॲडमिशन त्या लवकर व्हावा, बरोबर आहे। मग तुम्ही तुमचा जी बोर्डाची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुमचा रोल नंबर टाकून तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही पूर्ण पाहू शकता, बरोबर आहे। मग आता मित्रांनो बघा, निकाल कसा डाउनलोड करायचा आणि फायनली मी सांगणार आहे का तुमचा निकाल कधी लागू शकतो। बघा आता बघा, सगळ्यात पहिले काय का बोर्डाच्या ज्या वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही जा, त्याच्यानंतर SSC जो 10वीचा जो तुमचा जो रिझल्टची जी लिंक असणार डायरेक्टली इथं चेक, बरोबर आहे। मी तुम्हाला एकदा जेव्हा आपली डेट येईल तेव्हा मी तुम्हाला फिक्स सांगणार आहे। पण बघा आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल आणि इथं तुमची माहिती सबमिट करायची। जेव्हा तुम्ही डायरेक्टली पेजवर जाणार तिथं तुमचा रोल नंबर सबमिट करा। रोल नंबर सबमिट केल्यानंतर जर तुम्हाला दाखवलं का आईचं नाव, मदर नेम पाहिजे, ते तुम्ही इंटर करा, तुम्हाला रिझल्ट तुमच्या समोर येऊन जाईल। आता बघा काय महत्त्वाची बातमी काय मित्रांनो, का गत वर्षी महाराष्ट्र बोर्डचा SSCचा निकाल हा बघा 27 मे रोजी लागला होता, बरोबर आहे। पण यंदाचा निकाल हा 15 मे पर्यंत जाहीर होऊ शकतो। बघा मित्रांनो, का जाहीर होऊ शकतो, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आपली परीक्षा लवकर झाली होती, बरोबर आहे। आणि जे पेपर चेकिंगचं काम देखील होतं, मी पुन्हा वारंवार सांगतो का मी स्वतः देखील काम केले, ज्या डेटपर्यंत पेपर आमच्याजवळ आले आणि त्यांनी सांगितलं का लगेच चेक करून द्या, त्याच डेटमध्ये सर्व शिक्षकांनी पेपर तपासणी पूर्ण करून दिलेली, बरोबर आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का तुमचा जो निकाल आहे, लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा जो निकाल आहे फायनली हा 15 मे पर्यंत लागू शकतो। त्याच्या तारखा आहेत 14 किंवा 15, लक्षात घ्या 14 किंवा 15 या 2 तारखेला तुमचा निकाल हा 100% विद्यार्थी मित्रांनो लागू शकतो। बघा ठीक आहे। तर अजूनही बोर्डाने बघा मित्रांनो का निकालाची तारीख घोषित केली नाही आहे, पण बोर्डाच्या माहितीनुसार का 12वीच्या निकालानंतर 10 दिवसामध्ये तुमचा निकाल लागू शकतो। म्हणजेच हा 14 किंवा 15 या 2 तारखेमध्ये तुमचा निकाल लागून जाईल। जर अजून काय अपडेट आली तर नक्कीच मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती कळून जाईल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करून द्या एकदा, आणि जेव्हा अपडेट येईल का निकाल कोणत्या दिवशी नक्की 14ला आहे का 15ला आहे, किती वाजता आहे, त्याच्यानंतर कसा बघायचा, पूर्ण डिटेल मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देणार। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, एकदा व्हिडिओला लाईक करा आणि एकदा कमेंट करा मला का तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघतात, ठीक आहे। आणि जे आपले जुने विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का आपण सध्या वातावरण असं आहे का पाऊस खूप चालला आहे, वीज चमकते, त्याच्यानंतर लाईट नाही, या गोष्टीमुळे लाईव्ह येत नाही, पण प्रयत्न करूया आपण की आज संध्याकाळी 4 किंवा 5 वाजता आपल्या चॅनलवरती लाईव्ह यायला। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला पण एकदा टिक करून द्या, जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल का आपण लाईव्ह लेक्चर कधी घेणार आहे आणि 10वीचा रिझल्ट कधी तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे। चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।